मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शाळा शिक्षक विद्यार्थी यांच्याकरता एक मोठी बातमी. यंदा शाळांना 45 दिवसांची उन्हाळा सुट्टी. जानेवारी ते जून पर्यंत 76 दिवस विद्यार्थ्यांना सुट्ट्या. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा, अशी मोठी बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, वर्षातील किमान 220 दिवस विद्यार्थ्यांचे अध्यापन व्हावे असे अपेक्षित आहे. मात्र प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र परीक्षा, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा, शिष्यवृत्तीसह अन्य परीक्षांमुळे किमान 25 दिवस जातात. त्यामुळे वर्षातील 364 दिवसात 100 दिवस शाळा बंद तथा अध्यापन बंद असते. दरम्यान आता जानेवारी महिन्यात शाळांना 12 ते 15 जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीमुळे आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे. मार्च महिन्यात 9 एप्रिल महिन्यात 6 आणि 1 ते 14 जून पर्यंत शाळांना 45 दिवस सुट्ट्या असणार आहेत. दरवर्षीप्रमाणे 15 जून पासून शाळा सुरू होतील. 1 एप्रिल पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन अद्याप कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच एप्रिल अखेर अंतिम सत्र परीक्षा. मित्रांनो, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहावी, अभ्यासक्रम पूर्ण व्हावा यासाठी शैक्षणिक वर्षातील किमान 220 दिवस अध्यापन व्हावे असा नियम आहे. मात्र दरवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात सर्व शाळांची अंतिम सत्र परीक्षा संपवायची. त्यामुळे 15 ते 18 एप्रिल पासून विद्यार्थी शाळेत यायचे बंद व्हायचे. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गत वर्षीपासून विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा ही 15 एप्रिल नंतर घेण्याचे नियोजन करीत वेळापत्रक निश्चित केले. यंदाही त्यानुसार परीक्षा होतील. जानेवारी ते जून पर्यंतच्या सुट्ट्या अशा आहे. मित्रांनो, जानेवारीमध्ये 12 ते 15 जानेवारी पर्यंत मकर संक्रांतीची सुट्टी, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, फेब्रुवारीमध्ये 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मार्च महिन्यामध्ये 4 मार्च धुलीवंदन, 20 मार्च गुढीपाडवा, 21 मार्च रमजान ईद, 27 मार्च रामनवमी आणि 31 मार्च महावीर जयंती. एप्रिल महिन्यामध्ये 3 एप्रिलला गुड फ्रायडे, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. मे व जून मध्ये 1 मे महाराष्ट्र दिन, 1 मे ते 14 जून पर्यंत उन्हाळ्या सुट्ट्या. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.